आप देख रहे हैं भवानी टाइम्स। सुभाष ग्राउंड, गुरु नानक स्कूल परिसर, गोंदिया में होप फाउंडेशन द्वारा आयोजित 2 दिवसीय महिला मेडावा एवं फूड फेस्टिवल का उद्घाटन पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते हुआ। इस अवसर पर 100 राजलक्ष्मी तुर्कर, 100 पूजा अखिलेश सेठ और डॉक्टर माधुरी नासरे की प्रमुख उपस्थिति रही। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से हुई। इस आयोजन का उद्देश्य महिलाओं को सशक्त बनाना और उद्योगशील महिलाओं को प्रोत्साहित करना था। इस दौरान विभिन्न बचत गट के माध्यम से निर्मित वस्तुओं और उत्पादों के स्टॉल लगाए गए, जिनमें महिलाएं अपनी कड़ी मेहनत और कौशल का प्रदर्शन कर रही थीं। उद्योगशील महिलाओं को प्रोत्साहन देने व महिलाओं के सशक्तिकरण करने का प्रयास इस माध्यम से करना, यह कार्य निश्चित सराहनीय है। पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन ने कार्यक्रम के दौरान महिलाओं के सशक्तिकरण के लिए महाराष्ट्र सरकार की योजनाओं का जिक्र किया। उन्होंने बताया कि लाडली बहन योजना, ई-पिंक रिक्शा योजना और बचत गट के माध्यम से गृह उद्योग व लघु उद्योग के लिए सरकार ने जो आर्थिक सहायता प्रदान की है। इस अवसर पर श्री राजेंद्र जैन, केतन तुर्कर, राजलक्ष्मी तुर्कर, पूजा अखिलेश सेठ, माधुरी नासरे और अन्य पदाधिकारी एवं होप फाउंडेशन के सदस्य भी उपस्थित थे। इस कार्यक्रम ने महिलाओं के लिए एक मंच प्रदान किया, जहां वे न केवल अपनी कड़ी मेहनत का परिणाम देख सकती थीं, बल्कि उन्हें सशक्त बनाने की दिशा में एक कदम और आगे बढ़ाया गया। महिलांना सक्षम करण्याकरता म्हणजे सरकारने सुद्धा पाऊल उचलले आहे आणि हा उपक्रमाबद्दल काय सांगाल? हा उपक्रम अतिशय चांगला आहे। आमच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्षा, शहर अध्यक्षा ज्या आहे नासरे मॅडम यांनी हा होप फाउंडेशनच्या माध्यमाने महिलांना अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घडवून आणून दिलेला आहे की महिला दिवस हा येणाऱ्या आता 8 तारखेला महिला दिवस आहे। त्या माध्यमाने महिलांसाठी प्रत्येक जण सांगतात, बोलतात, पण त्यांना संधी उपलब्ध करून देणं फार कमी लोकांच्या हातामध्ये असते। या जागी हा जो सुभाष ग्राउंड मध्ये फाउंडेशनच्या माध्यमाने हा जो स्टॉल त्या लोकांनी आयोजन करण्यात नासे मॅडमने त्यांना संधी दिली। छान पद्धतीने तुमचा जो उपक्रम आहे किंवा त्यांचे जे उद्योग आहे ते सगळ्यांसमोर काही आता आम्ही ते इथले सगळे स्टॉल फिरले। त्या स्टॉलच्या माध्यमाने काही लोकांनी सांगितलं की पहिल्यांदाच आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे आणि आम्हाला सुद्धा चांगली संधी भेटली असं त्यांच्याकडून आम्हाला माहित पडलं आणि काहीतरी त्यांना रोजगार चांगला होईल, त्यांच्या ओळखी होतील या होप फाउंडेशनच्या माध्यमाने, या कार्यक्रमाच्या माध्यमाने त्यांना 2 पैसे मिळवण्याची लागत होईल त्यांना। आज होप फाउंडेशन आणि डॉक्टर माधुरीताई नासरे आणि त्यांच्या टीमनी आज हा इतका मोठा महिला सशक्तीकरणाचा आयोजन केलेलं आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे। आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जो आज रोजगार मिळतो आहे आणि त्या महिला खरोखर सक्षम होतात आहे, त्यांच्यामध्ये एक उत्साह येतो आहे, त्यांना एक प्रेरणा मिळते आहे। त्यामुळे 8 मार्च निमित्त हा खरोखर एक खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे। त्यानिमित्त मी संपूर्ण बचत गटाला, नासरे मॅडमला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते। पुढेही त्यांनी असेच प्रोग्राम घेऊन सोबतच त्यांनी एक डॉक्टर्सचा कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे की तो महिलांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि आजच्या महिलांना एक फार जरुरीचं आहे की डॉक्टरद्वारे त्यांना मार्गदर्शन मिळावं। त्याबद्दल मॅडमचं खूप अभिनंदन, धन्यवाद। बचत गटच्या महिला आहे, काय सांगाल या उपक्रमाबद्दल जे राबवण्यात आले? महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने खरं तर महिला ज्या दिवशी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतील, म्हणजे महिला कमावती झाली आहे, पण कमावल्यानंतरही ती स्वतःच्या मनाने पैसा खर्च करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या दिवशी महिला स्वतः पैसा कमवते आणि त्याच्याबरोबर ती स्वतःच्या निर्णयाने स्वतः खर्च करू लागते, त्या दिवशी ती आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्याशिवाय, सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही। आणि महिलांच्या ज्या मनामध्ये भावना आहेत, ह्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम तिला मिळालं पाहिजे। नाही तर काय होते, तिनं जर भावना व्यक्त केल्या तर एक तर तिला घर सोडावं लागते, तिनं जर व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारला तर ती बदनाम होते किंवा चौताल म्हणून समाजामध्ये तिची ही व्यवस्था नाचक्की करण्याचं काम करते। तर मग अशा महिलांसाठी म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर आपोआपच ती पूजली जाईल। म्हणजे एका बाजूला म्हणतात ना, यत्र नार्यस्ते पूजन्ते रम्यन्ते तत्र देवता, म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवता वास करतात। पण केव्हा, ज्या वेळेस ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर घरातले सगळेच लोक तिची हाजी करायला तयार असतात आणि एवढंच नाही तर तिच्या प्रत्येक कामात तिला मदत करायला तयार असतात। आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी होप फाउंडेशनने जे पाऊल उचललं आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे, अभिनंदनपर आहे।
आणि त्याच्यातून महिलांना एक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना चालना मिळेल, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मॅडमने जो प्रयत्न केला त्यांचं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करते.